न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। नांदूर नाका हाणामारीतील गंभीर जखमी राहुल धोत्रेचा मृत्यू, माजी नगरसेवक उद्धव निमसे फरार। नांदूर नाका येथे 8 दिवसांपूर्वी 2 गटांमध्ये झालेल्या हाणामारीत गंभीर जखमी झालेल्या राहुल धोत्रे या युवकाचा आज शुक्रवारी दिनांक 29 रोजी सकाळी मृत्यू झालाय। दुचाकीचे चाक पायावरून गेल्याच्या किरकोळ कारणावरून सुरू झालेला वाद काही क्षणातच तुफान हाणामारीत बदलला होता। या हल्ल्यात भाजपचे माजी नगरसेवक उद्धव निमसे यांचे समर्थक सहभागी असल्याचा आरोप आहे। राहुल धोत्रेवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते। त्याची प्रकृती चिंताजनक असतानाच आज सकाळी त्याचा मृत्यू झाला। दरम्यान दाखल गुन्ह्यानुसार माजी नगरसेवक उद्धव निमसे अजूनही फरार आहेत। आता त्यांच्यावर कलम 103 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक करण्यासाठी पोलीस पथक रवाना झाल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे यांनी दिली आहे। राहुलच्या मृत्यूनंतर नांदूर नाका परिसरात तणावाचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे। गणेश उत्सव मंडळाचे मंडप, धोत्रे यांच्या घराकडे जाणारा रस्ता व निमसे यांचे घर परिसरात पोलिसांनी कडक सुरक्षा तैनात केली आहे। राहुल धोत्रे यांच्या मृत्यूमुळे परिसरात संताप व्यक्त होत असून विविध राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांनी माजी नगरसेवक उद्धव निमसे यांना तात्काळ अटक करण्याची मागणी पोलिसांकडे केली आहे। अतिशय निर्गुण खून करण्याचा मुख्य आरोप हा इथले स्वतःला अतिशय मोठे राजकारणी, अतिशय मोठे पैसेवाले, उद्योगवाले मानतात अशा उद्धव निमसे सह कमीत कमी 15 ते 20 लोकांवर आरोप आहे। आणि या आरोपींना सोडवण्यासाठी नेहमीप्रमाणे महाराष्ट्रातल्या जे काही बदमाश पोलीस कर्मचारी अधिकारी आहेत त्यांनी यांच्या राजकीय वजनाचा, यांच्या जातीच्या प्रतिष्ठेचा एक प्रकारे चमचेगिरी करून पोलिसांनी सुद्धा या प्रकरणामध्ये अतिशय महत्त्वपूर्ण निग्लिजन्स केलेला आहे। पोलिसांनी याच्यातला BNSचा जो नवीन सेक्शन आहे 3(Clause 5 हा याच्यामध्ये लागू केला नव्हता। पोलिसांनी जी क्रिमिनल कॉन्स्पिरसी नावाचा जो सेक्शन असतो 61 जो अतिशय महत्त्वाचा आहे, ज्या प्रकरणामध्ये 10-15 आरोपी अतिशय डेडली वेपन्स घेऊन एका निहत्या मुलाची अशी हत्या करत असतात, गंभीर मारहाण करत असतात, तेव्हा 61 हा सेक्शन लावणं, 3(5) हा सेक्शन लावणं अतिशय मॅन्डेटरी आहे। म्हणजे तो कायद्यानं बंधनकारक असताना तो सेक्शन लावलेला नाही। त्यांनी निवळ थातूर मातूर 189(2), 189(4) असे BNSचे नवीन सेक्शन लावून या प्रकरणातल्या सगळ्या आरोपींना सोडायचं आणि एखाद्याला कुणाला तरी शिक्षा करायची अशा प्रकारे त्यांनी चालाकी केलेली आहे। त्यांनी या गुन्ह्यामध्ये दाखल करताना त्यांच्या गुन्ह्यातला कसूर केलेला आहे। त्यामुळे ते सगळे पोलीस कर्मचारी त्या हद्दीतले, त्या पोलीस स्टेशनमधले सस्पेंड करण्यात यावे। त्यासोबत या निमसेला जी एंट्रीम बेल भेटलेली आहे ती सुद्धा कायद्याचं व्हायलेशन आहे। ज्या पेशंटला किंवा ज्या पीडित व्यक्तीला गंभीर मारहाण झालेली आहे, तो कोमामध्ये आहे, तो ICU मध्ये मरणासन्न अवस्थेमध्ये आहे, अशा पेशंटमधला 307 होता। हा काही साधारण 307 नव्हता की छोटी मोठी मारहाण झाली आणि अँटिसिपेटरी बेल देऊन टाका। इतकी गंभीर मेडिकल सिच्युएशन असताना यांना इंट्रीम बेल भेटणं हा कायद्याचा अपमान आहे। म्हणून निमसेला तात्काळ अटक झाली पाहिजे, नुसती अटक नाही तर त्याच्यासोबतच्या सगळ्या A to Z सहकाऱ्यांना, ज्याचे CCTV फुटेज उपलब्ध आहेत, ज्याचे आय विटनेस उपलब्ध आहेत, त्यामुळं या सगळ्यांना फासावर लटकवण्यापासून जन्मठेप करीपर्यंत आम्ही या युद्धामध्ये वकील म्हणून सहभागी राहू। पोलीस स्टेशनमध्ये 3-4 दिवसापूर्वी एक 307चा गुन्हा दाखल झालेला आहे। त्याच्यामध्ये हे आरोपी आहेत। तर सदर ह्याच्यातला जो जखमी आहे त्याची आज या ठिकाणी डेथ झाल्याचं डॉक्टरांनी डिक्लेअर केलेलं आहे। तर त्या गुन्ह्याला सेक्शन वाढ करण्यात आलेली आहे। जुनं 302 कलम आणि नवीन 103 सेक्शननुसार गुन्ह्यामध्ये कलम वाढ केलेली आहे। आरोपींना आजपर्यंत अँटिसिपेटरी बेलच्या अनुषंगाने कोर्टाकडून रिलीफ देण्यात आलेलं होतं, परंतु आता त्या बाबतीमध्ये कोर्ट लवकरच निर्णय देईल। तपासाकामी आमची 4 टीम रवाना झालेल्या आहेत। त्यातले अगोदर 7 आरोपी अटक करण्यात आलेले आहेत आणि जे मेन आरोपी आहेत त्या सर्वांना अटक करण्यासाठी टीम रवाना आहे।
या बाबतीतला तपास चालू आहे. CCTV फुटेजची तपासणी करून सर्वांना याच्यामध्ये आरोपी करण्यात येईल. त्याच्या बाबतीमध्ये टीम रवाना झालेल्या आहेत. आमच्या टीम ह्या 3 दिवसापासून त्यांच्या मागावरती आहेत. लवकरच त्यांना अटक करण्यात येईल. सनी धोत्रेचे निमसेसोबत नांदूर नाक्यावर वाद झालेले होते. त्या वादावरून सनी धोत्रे आमच्या घराच्या इथं आला तेव्हा पोलिस येऊन त्याला घेऊन गेले. सगळे आमचं म्हणजे सनीला डिपार्टमेंटची गाडी पोलिसात घेऊन गेले. तेवढ्यात थोड्याच वेळात एक 10 मिनिटात उद्धव बाबूराव निमशे नगरसेवक यांनी येऊन पोरं बिरं घेऊन येऊन तुम्ही धोत्रे खूप माजले, निमशांवर तुम्ही हात कसा काय उचलला, एकही धोत्रे सोडणार नाही, जेवढे बी धोत्रे दिसल तेवढे बी मारून टाकू. त्याच्यात मागे अजून 7-8 जण आले, उतरले गाडीतून. उद्धव निमशे त्यांना आव्हान दिलं का हे धोत्रे जे भेटतील सगळ्यांना मारून टाका, एकाला बी सोडू नका. त्याच्यात माझा लहाना भाऊ राहुल धोत्रे व माझ्या आत्याचा मुलगा तो पण ऍडमिट आहे आता, तो पण गंभीर त्याला लागलेलं आहे. ते दोघं जीव घेऊन पळाले, त्याच्या मागे सगळे पळाले मारायला. त्याला एवढी मारहाण झाली की आज त्याचं पूर्ण एकदम त्याचे कोतडे बितडे पोटातून सगळे बाहेर काढून ठेवलेले होते. आणि आम्हाला पोलीस प्रशासनाने काही मदत केलेली नाही. आज 8 दिवस झाले माझ्या भावासोबत असं घडलेलं आहे, तर पोलीस प्रशासन आम्हाला काही मदत करत नाही. उद्धव बाबूराव निमसे नगरसेवक हा अजून पण बाहेर फिरतोय आणि त्याला पोलीस अटक करत नाहीये. आणि जी आम्ही फिर्याद दिली होती त्या फिर्यादीनुसार सुद्धा आरोपी जमा केलेले नाही, भलतेच त्यांनी आरोपी जमा केलेले आहे. आमची एवढीच मागणी आहे का उद्धव बाबूराव निमसे याला सगळ्यांनी अटक करावे व आम्हाला न्याय मिळवून द्यावा.